90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी अधिक माहिती देण्यासाठी आयोजन समितीचे सदस्य दीपक म्हात्रे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. म्हात्रेजी नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. भरपूर आज त्याच्यावरती मतांतर, अध्यक्ष, मावळते अध्यक्ष, मुख्यमंत्री, आता तुम्ही बातम्या आमच्या ऐकल्याच असतील. आयोजनाचा मान तुमच्याकडे चालून आलेला आहे. काय तुमच्या आयोजनाचं वैशिष्ट्य, वेगळेपण काय म्हणता येईल या डोंबिवलीच्या या संमेलनाचं वेगळेपण अनेक गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम म्हणजे गझल कट्टा हे या संमेलनाचं खास वैशिष्ट्य आहे की जे आतापर्यंतच्या संमेलनात हा कट्टा कोणी सुरू केला नव्हता, तो या संमेलनात आम्ही सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ज्या वेगवेगळ्या भाषा आज बोलल्या जातात, म्हणजे 18 पगड जातीचा हा महाराष्ट्र आपण म्हणतो, पण याची एक स्वतंत्र भाषा प्रत्येकाची या आहे आणि त्या भाषेला प्राधान्य देण्यासाठी आपण या ठिकाणी अहिराणी भाषा असो, मालवणी भाषा असो, आगरी भाषा असो किंवा अन्य भाषेतले जे कथा, कथन किंवा ज्याला आपण म्हणतो कविता, हे सगळे प्रकार आपण या संमेलनात त्यांना सादर करण्यासाठी एक आपण संधी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की प्रमाण भाषेमुळे ह्या भाषा थोड्याशा कमी वापरल्या जातात, त्यांना ह्या उठाव या निमित्ताने, या संमेलनाच्या निमित्ताने निश्चितपणे मिळेल असं मला वाटतं. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की तरुणांना या ठिकाणी आपली स्पंदनं व्यक्त करण्यासाठी मराठी भाषेबद्दल किंवा साहित्य संमेलनाबद्दल त्यांचं काय मत आहे, त्यांची काय स्पंदनं आहेत, ही जाणून घेण्याचा एक प्रयत्न या संमेलनाच्या निमित्ताने आपण केलेला आहे. आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजमधले एक तरुण या संमेलनात त्यांना आपली मतं व्यक्त करण्यासाठी आम्ही संधी दिलेली आहे. त्याचप्रमाणे कुमार, जे बालकुमार आहेत, त्यांचा एक मेळावा आपण या संमेलनात गेलं. हे खास वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल, कारण ह्या लहान मुलंसुद्धा किंवा ही सुद्धा चांगल्या पद्धतीने आज काव्य रचना करतात, लेखन करतात आणि त्यांना एक आपण ह्या संमेलनात आपण संधी दिलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पैलू जर आपण पाहिले तर या संमेलनात निश्चित हे वैशिष्ट्य आहे असं मला म्हणावं लागेल. आणि एकूणच संमेलनाच्या उद्दिष्टाविषयी काय सांगाल तुम्ही, आणि ज्या हेतूने आपण ते आयोजित करत असतो ते खरंच त्याच्यामध्ये सफल होतात का त्याच्याविषयी, कारण अनेक वाद प्रवाद आणि मतभेद असतात, त्याविषयी आपण एक आयोजक म्हणून काय सांगाल? आता कुठल्याही गोष्टीत वाद आणि प्रवाह हे येतच असतात, त्यामुळे वाद होतात म्हणून कुठल्या गोष्टी थांबत नसतात. परंतु मराठी भाषेचं संवर्धन टिकवण्यासाठी, मराठी भाषा टिकवण्यासाठी नवे साहित्य त्याच्यातून निर्माण होण्याचे, आणि आपण आता ऐकलंच असेल की एकमेकाची मनं जुळवण्यासाठी किंवा एकमेकाची हे जुळवण्यासाठी ही मराठी भाषा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, त्या भाषेचं सौंदर्य वाढलं पाहिजे आणि म्हणून अशी संमेलनं वारंवार आपल्याला घ्यायला पाहिजेत. आता हे साहित्य संमेलन नव्हे तर विभागीय साहित्य संमेलनसुद्धा या ठिकाणी हे काम करत असतात आणि त्याच्यामुळे एक मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचा गोडवा त्याच्यातून टिकला जातो आणि ही भाषा वाढण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर ते प्रयत्न केले जातात. आणि ह्याचा एक आपण लेखाजोखा ज्याला आपण म्हणतो, हे साहित्य संमेलन, याच्यातून अनेकांना त्याची प्रेरणा मिळते असं मला वाटतं. स्वभाषेचा विकास आणि त्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे असा पण एक सूर आता मगाशी आम्ही जे भाषण ऐकत होतो त्यात होता. निश्चितच स्वभाषेचा विकास झाला किंवा ती जर आता मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की ज्ञानभाषा झाली पाहिजे, ती जर भाषा झाली तर रोजगार हा निश्चितच वाढेल. कारण जेव्हा आपण दोन माणसं जेव्हा परदेशात म्हणा किंवा इतरत्र जेव्हा आपण भेटतो तेव्हा कधीतरी नंतर पहिलं इंग्रजीतून बोलतो आणि नंतर आपण आपल्या मराठीतून बोलतो, पण हे जे आहे हे स्वभाषेतून जर अनेक गोष्टी आपण केल्या तर निश्चितच रोजगाराच्या संधीसुद्धा त्यातून उपलब्ध होऊ शकतील असं मला वाटतं. एकूणच मध्यमवर्गीय जे आहेत ते मराठी भाषेपासून दूर जात आहेत असं याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण तिथं येणारे लोक तुमच्याशी बोलत असणार आहेत, आज दिवसभर तुम्ही तिथं होता, काय सांगाल त्याविषयी? मध्यमवर्गीय यापासून वेगळा आहे किंवा दूर जातोय असं मला वाटत नाही, कारण हे वाचक संस्कृती जी आहे हे सगळ्या वर्गात आहे. आपण नेहमी म्हणतो की वाचन संस्कृती कमी झाली आहे, वाचन संस्कृती दुरावली आहे, परंतु मला तसं वाटत नाही. कारण आज जे स्टॉल जे आम्ही हे केलेले आहेत या संमेलनात, 350 स्टॉल, तुमच्या माहितीसाठी सांगतो की 350 स्टॉलसुद्धा आम्हाला कमी पडले. आणखी त्याच्यातून आणखी अधिक मागणी होती. याचा अर्थ की पुस्तक म्हणजे प्रकाशक जे आहेत
ते मोठ्या संख्येने या संमेलनात येतात आणि त्यांनाही माहिती आहे की आपला ही पुस्तकं या ठिकाणी अधिक विक्री होईल. त्यामुळे ही विक्री कशी का होते तर वाचन संस्कृती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे ती विक्री होते. आणि हा जो तुमचा म्हणणं आहे की मध्यमवर्गीय हा दुरावला आहे, तर मला तसं वाटत नाही. राजाश्रयावर अवलंबून न राहता लोकाश्रयावर अशी संमेलनं झाली पाहिजेत असं पण खूप मोठ्या समूहाला असं वाटत राहतं. आज अशाही पद्धतीचं वक्तव्य झालंय उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये. निश्चितच, कारण ही संमेलनं भरवणं तसं राजाश्रयावर अवलंबून राहता कामा नये, कारण त्याला लोकाश्रय जेव्हा मिळेल या संमेलनाला तेव्हा त्या अधिक गतीने त्याची प्रगती होऊ शकेल, अधिक चांगल्या पद्धतीने त्याला उठाव मिळेल असं मला वाटतं. कारण जेव्हा लोकाश्रय कुठल्याही गोष्टीचं लोकाश्रय जेव्हा मिळतो त्यावेळी कुठलंही काम अधिक गतीने होतं. या संमेलनाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तेच म्हणावं लागेल की ही संमेलनाची जर भव्य दिव्यता जर आपण पाहिली तर हे राजाश्रयावर नुसतं अवलंबून न राहता लोकाश्रय जेव्हा मिळेल तेव्हा ही भव्य दिव्यता टिकेल. आणखी इथला हा जो मराठी समाज आहे तो अधिक म्हणजे ही भाषा आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला समृद्ध करता येईल. कारण जेव्हा आपण स्वतःमध्ये ती मराठी पण आपण उतरवत नाही तोपर्यंत मग त्या मराठीबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही ना. स्वतःमध्ये जेव्हा मराठी पण आपल्याला उतरेल म्हणजे त्यावेळी मराठी पण उतरवायचं म्हणजे नेमकं मराठी पण उतरायचं म्हणजे ही मराठी आपली आहे, मायबोली आहे आणि त्याचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या मराठीतूनच आपण व्यवहार सगळे केले पाहिजेत. मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहिजेत. इतर आपण जेव्हा म्हणतो की मराठीबद्दल जे काही लोक ओरड करतायत त्यांची मुलं प्रथमतः इंग्रजीमध्ये जातात, इंग्रजी माध्यमात शिकतात आणि हे मग लोक मराठीबद्दल ओरड करतात. मला असं वाटतं की मराठी भाषेचं जर संवर्धन करायचं असेल, मराठी भाषा टिकवायची असेल तर स्वतःपासून ते प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं आणि त्याचं निमित्त की आपण आपल्या मुलांपासून करायला हवं. आता तुम्ही विषय काढलाच त्यामुळे मला विचारावं असं वाटतंय की जी ओरड करतात मराठी भाषा मरत चालली आहे आणि इंग्रजीचं प्राबल्य वाढतंय किंवा जे ओरड करतात मराठीसाठी ती त्यांचीच मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात. पण केवळ त्यांच्याच पुरतं न बोलता ओव्हरऑल जर म्हटलं का इंग्लिश माध्यमामध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत असावी? नाही, त्याला कारण असं आहे की आज लोकांचा म्हणजे समज असा आहे की इंग्रजी माध्यमात आपली मुलं टाकली की ती अधिक स्मार्ट होतात. या जगाच्या व्यवहारात किंवा जगाच्या एकूण ह्याच्यात ही मुलं चांगल्या पद्धतीने जायचं असतील म्हणजे जगण्याचं एक साधन म्हणून किंवा स्मार्ट पण त्यांच्यात येत असेल तर आपण इंग्रजी माध्यमात टाकलं पाहिजे असा एक विचार सगळ्यांचा यामागे असतो. मला असं वाटते की आज अनेक जे उच्च पदावर जे लोक आहेत ते ह्या मराठीमधून शिकून उच्च पदावर गेलेत हे सुद्धा भान आपल्याला ठेवलं पाहिजे. याचं कारण ते मराठी पण त्यांनी जे टिकवलेले मराठी पण आपल्यालाच टिकवायला पाहिजे. नाहीतर आपण इंग्रजीचा आग्रह धरायचा आणि आपणच ह्या मराठीचे मारेकरी ठरायचे. मला वाटतं या संमेलनात आपण एक विषय घेतलेला आहे की आम्हीच आमचे मराठीचे मारेकरी असा एक विषय घेतला आहे. तो त्या निमित्ताने आम्ही घेतला आहे की नेमकी मराठी भाषेचं संवर्धन करायला किंवा मराठी भाषा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे ठरवण्यासाठी किंवा याच्यावर उपाययोजना करण्यासाठी हा आपण विषय घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्या मराठीचा आग्रह धरला, मराठी व्यवहारात असो किंवा इतर ठिकाणी जर आपण मराठीचा आग्रह धरला तर मला वाटतं निश्चित मराठी भाषा अधिक चांगल्या प्रकारचे वृद्धिंगत होईल असं मला वाटतं. जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न विचारते की मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात असं म्हणाले की डिजिटायझेशन हे खूप आवश्यक आहे एकूणच मराठी भाषेमधले व्यवहार वाढण्याच्या दृष्टीनं. त्याविषयी काय सांगाल थोडक्यात? हे तर व्हायलाच पाहिजे. कारण आता जर प्रकाशक मी सुद्धा एक दर्पण प्रकाशन नावाची प्रकाशन संस्था चालवतो. आणखी अनेक पुस्तकं त्या माध्यमातून मी प्रकाशित केलेले आहे. पण आता जो जमाना आहे ज्याला आपण IT म्हणतो तर त्याच्यात सुद्धा आता अनेक पुस्तकं डिजिटल झालेली आहेत आणि त्यालाही वाचक वर्ग फार मोठ्या प्रमाणात होणं म्हणजे मिळतोय. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जे मत व्यक्त केले ते निश्चितपणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे असं मला वाटतं. आयोजक या नात्याने आज तुम्ही इथं आलात, आमच्या प्रेक्षकांशी थेट संवाद साधलात. एखाद्या कम्युनिटी एखाद्या समाजाने आयोजन करणं ही म्हणजे साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली घटना आहे. यापूर्वीचे तुमचे आयोजन बघता नेटके आणि दिमाखदार
ते चालून तुमच्याकडे आलं यजमानपद. तुमच्या या 2 दिवसाच्या सगळ्या उपक्रमांना आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू.